चला साई कॅप्टन आलेले आहेत या एक वर या साई कॅप्टन 6 कॅप्टन स्ट्रेंजरचा पहिला कॅप्टन या वर या स्ट्रेंजरचा कॅप्टन गावदेवीचा कॅप्टन या मनीष गावदेवीचा कॅप्टन या 40 प्लसचा कॅप्टन या नटराजचा कॅप्टन या गोल्डन फक्त कॅप्टन इथे या बक्षीस नंतर देणार होता आपण फक्त 6 कॅप्टन इथे वर या झाले सगळे यंग इलेव्हनचा आलाय ओके गोल्डनचा पण आलाय 40 प्लस आलेत झाले 6 ना राहिला कोण ओके या जरा इकडे या चला साई कॅप्टन इथे आलेले आहेत चला पहिल्यांदा साई संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खूप शिस्तबद्ध तुम्ही खेळत पंचांनी दिलेले निर्णय आणि एकमेकांसोबत क्रिकेट संबंध ज्या पद्धतीने जोपासले समन्वय एकमेकांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही साधला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक तर चला पहिल्यांदा एक गोष्ट मी अनाउन्समेंट करेन एक गोष्ट मला फार चांगली वाटली की जेवढे बॉल शिल्लक राहिलेले होते ते सेम त्याची 6 वाटण्या करून सगळ्यांना आपण दिलेले आहेत अभिनंदन तर त्यानंतर आपण आता बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत दरवर्षी ज्या पद्धतीने तुम्ही खरं तर न्हावा गावचं जी परंपरा आली आहे चालत ती जोपासली त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचं विशेष कौतुक आणि यंदा जे स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने आयोजन केलंय येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांची रजनी स्पर्धा आता सुरू होते ज्या पद्धतीने तुम्ही यंदा गाव कपला सपोर्ट केलं तसंच तुम्ही रजनी स्पर्धेला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आणि एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना शुभेच्छा देऊया तर आता जास्त वेळ न दवडता आपण वळतोय बक्षीस वितरणाकडे पहिलं बक्षीस आपण देणार आहोत या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नियमानुसार जे 6 कॅप्टन उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरण करणार आहोत तर या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत मी साई कॅप्टन्सला विनंती करेन की आपण यावं यंग वाल्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय ज्यांना फार सुंदर फिल्डिंग केली बेस्ट फिल्डर ठरतोय 6 रंगी क्रिकेट सामन्याचा कोण असेल आकाश भोईर एकदा जोरदार टाळ्या आकाशसाठी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचा तो खरं तर खेळाडू आहे आणि आकाश ठरला या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी स्वयं या रेस मध्ये होता परंतु आकाशने अजून चांगली फिल्डिंग केली स्वयं तुलाही शुभेच्छा आम्ही देऊ या रेस मध्ये तूही होता शुभेच्छा आकाश भोई ठरलेला आहे 6 रंगी क्रिकेट स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चला नटराजचे कॅप्टन या नटराजचे कॅप्टन या पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज बघा या सर्वोत्कृष्ट गोलंदाजच्या रेसमध्ये होते मनीष गरत 5 विकेट सर्वोत्कृष्ट गोलंदाजच्या रेसमध्ये होता परेश भगत 6 विकेट सर्वोत्कृष्ट गोलंदाजच्या रेसमध्ये सेकंड नंबरला होता मानस पाटील 7 विकेट परंतु सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय ज्यानं विकेट घेतलेत 8 खेळाडू ठरतोय श्रीयश पाटील महेश गरत परेश भगत मानस पाटील हे 3 खेळाडू रेसमध्ये होते परंतु श्रेयसनं 1 विकेट प्लस घेतलेल्या 8 विकेट घेतलेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण श्रेयस पाटीलला 8 विकेट सोबत तो ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाज मी गावदेवीच्या कॅप्टनला विनंती करेन आपण यावं मी 40 प्लसच्या कॅप्टनला विनंती करेन की पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट फलंदाज 6 रंगी क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजचं पारितोषिक आपण देणार आहोत 3 खेळाडू खरं तर 4 खेळाडू या रेसमध्ये होते
तर या रेसमध्ये खेळाडू होता 68 रन करत असताना आकाश, परंतु काही पॉइंट न तो दूर झाला. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणले त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु एकूण टोटल 90 गुणांसोबत जो खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग केलेली आहे खेळाडू ठरतोय अमोल सावंत. ओल्ड इज गोल्ड बायकर मॅन नावागावचा अभिमान अमोल ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. खूप साऱ्या शुभेच्छा अमोलला देऊया. आपण असंच खेळत राहा, थोडा वेळ द्या प्रॅक्टिससाठी. विश ऑल द बेस्ट. चला गोल्डनचे कॅप्टन या. लगेचच पुढचा आपण पारितोषिक देणार आहोत. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर या आपण गोल्डन. टोटल बॅटिंग करत असताना धुवाधार फलंदाजी केली, रन केलेले आहेत 161 आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतलेले 5 नो डाऊट. तुम्हाला सगळ्यांचा लाडका मनीष करत हातोळा ठरतोय बालिकावीर. अभिनंदन. बायकरमॅन खेळाडू मनीष फार चांगला खेळ. चला छोटा हातोडा येऊ द्या फोटो सेशन मध्ये. त्याचे सुपुत्र हे आलाय मनीष करत. 161 रन 5 विकेट अफलातून कामगिरी त्यांनी केलेली आणि पारितोषिक आपण त्याला देतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा. वेल जॉब. खूप चांगला क्रिकेट खेळा, फार सेन्सिबल क्रिकेट त्याने खेळा आणि 5 ओव्हर पूर्ण मैदान तो उभा राहत होता. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया मनीष. यंदा ग्रामीण गाजवायचे. त्यानंतर आता पुढच्या पारितोषिकाकडे वळणार. ऑफकोर्स द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेले पारितोषिक आपण देणार आहोत. नटराज या कॅप्टन. गावदेवी या, त्यांचं नाव राहिलंय गावदेवी या मनीष. तर ज्यांनी स्पर्धा आयोजन केलं आणि लगातार 2 वर्ष रनरअप ठरतायत स्ट्रेंजर क्रीडा मंडळ ठरतोय रनरअप. या आपण स्ट्रेंजरचे सर्व खेळाडू कॅप्टन आलेले आहेत खेळाडू या. चला पारितोषिक घेण्यासाठी आपण येऊ शकता. संस्थापक, अध्यक्ष, सदस्य, कॅप्टन सगळ्यांनी या. हे अभिमानाचे क्षण आहेत. गतवर्षी देखील रनरअप ठरला, यंदाही हा संघ रनरअप ठरलेला आहे. दमदार प्रदर्शन दिलं. ऑल द बेस्ट. चला एकदा जोरदार टाळ्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळासाठी. वेल जॉब. खूप चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ कॅप्टन काही 2 शब्द. कॅप्टन काका तुम्ही काही बोलाल 2 शब्द या. चला धन्यवाद. तुम्हीच बोला आता. धन्यवाद. आजची स्पर्धा स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने आयोजित केलेली, परंतु सर्व संघांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आमचा बऱ्याच वर्षांना गेल्या वर्षी सुद्धा आम्ही रनरअप होतो, यावर्षी सुद्धा आम्ही रनरअप झालो. आम्हाला खूप आनंद आहे. बघूया आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू पहिल्या क्रमांकाचं परीक्षक मिळवण्याचं. परंतु मला हेच सांगायचं आहे की आता आम्ही पुढच्या महिन्यात जी रजनी स्पर्धा आहे, नाईट क्रिकेट स्पर्धा, त्याला प्रत्येक संघाने, ग्रामसेवक मंडळ असो, प्रत्येक नावा ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं. आणि आमची ही स्पर्धा जशी पार पडली तशी ती स्पर्धा अगदी उत्साहात पार पडेल ही आपल्याकडून मी एक आपल्या सर्व संघांना विनंती करतोय आणि आम्हाला तुम्ही मोलाचं सहकार्य करावं हीच विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. त्यानंतर आता
अफाट परिश्रम करून ज्या क्षणाच्या आपण सगळेजण वाट पाहत होतो, खरं तर सहारंगी क्रिकेट स्पर्धेवर सुवर्ण अक्षरामध्ये ज्या संघानं नाव कोरलं संघ आहे अर्थातच गावदेवी क्रिकेट क्लब साठी एकदा जोरदार टाळ्या, चॅम्पियन बनले या स्पर्धेचे. तर मी विनंती करेन संस्थापक अध्यक्ष सदस्य सगळ्यांना खजिनदार साहेबांना विनंती करेन सगळ्यांना. चला स्ट्रेंजरचे कॅप्टन हे पारितोषिक देण्यासाठी आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला द्यायचंय. हे पारितोषिक आपण देतो. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट ही स्पर्धा ज्याने जिंकलेली आहे. खूप चांगली स्पर्धा यशस्वीरित्या क्रिस्टल ट्रॉफी. चला स्ट्रेंजरचे कॅप्टन हे पारितोषिक बहाल करतील आणि एकदा जोरदार टाळ्या गावदेवी क्रिकेट क्लब साठी. जबरदस्त प्रदर्शन त्याने दिलेलं आहे. अभिनंदन, तुमचं विशेष कौतुक मी करतो. आणि सगळ्या पार्टिसिपेट खेळाडूंना 6 टीमचं यंदा 40+ मी दर्जेदार खेळ केला आणि त्यासोबत सगळ्या पार्टिसिपेट प्लेयर्स, ऑर्गनायझर कमिटी, स्ट्रेंजर क्रीडा मंडळ तुमचं सगळ्यांचा आभार मी मानतो. आमच्या आरके लाईव्ह इव्हेंट्स तुमचा आभार मी मानेन, त्यासोबत पंच, कॉमेंटेटर सगळ्यांचं. आणि मी विनंती करेन की आपण गावदेवी क्रिकेट क्लब आपण कॅप्टन मनीष आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सहारंगीचं आयोजन खूप चांगलं पडलं यावर्षी. दरवर्षी चांगलाच असतो, पण मी माझ्या टीमला कॉंग्रॅच्युलेट करते, कारण की 2 वर्ष आम्ही कुठेतरी बॅकफुटला होतो. 1 जिंकायचो, 2 जिंकायचो, पण कुठेतरी आम्ही बॅकफुटला चाललो होतो. पण यावर्षी पोरांची मेहनत केली आणि प्रॅक्टिस पण खूप चांगली केली. तर पोरांचा खूपच अभिनंदन करतोय. मी एकट्यामुळे नाही ही टुर्नामेंट जिंकली, पूर्ण टीमचा सपोर्ट होता म्हणून आम्ही टुर्नामेंट जिंकलो. आणि रनरअप संघ आहे तो स्ट्रेंजर संघ, तो पण खूप चांगला गेला. भले संघांना पण ते हरवलं. त्यांची पण बॉलिंग साईड बघायचे तर 2-3 वर्षात काही प्लेअर चांगले तयार होतील असं मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद मनीष. आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळाने केलेले आयोजन जे सहारंगी क्रिकेट स्पर्धेचं यशस्वीरित्या पार पडले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि स्पर्धा अशी संपली असं मी जाहीर करतो. आणि स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सगळे सदस्य आपण व्यासपीठासमोर जमायचं. स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे सगळे सदस्य व्यासपीठासमोर तुम्हाला जमायचं.